अण्णाभाऊ साठे यांची जयंती गेल्या 1 तारखेपासून आम्ही बहुजन संघटनेच्या माध्यमातून एकूण 12 संघटना मिळून साजरी करत आहोत. यामध्ये अनेक संघटना समाविष्ट झालेल्या आहेत आणि या अनेक संघटना मिळून बहुजन संघटनेने पहिल्यांदाच अण्णाभाऊ साठे यांची जयंती 8 दिवस मोठ्या प्रमाणात साजरी केली. यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची जे त्यांची महत्वाची वाक्य होती, त्यांच्या भाषणाचा जो काही भाग होता, या भाषणांचीच आपण विषय ठरवून अनेक लोकांना त्यावर बोलायला सांगितलं. जसं की अण्णाभाऊ साठे यांची जसं अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलं की जग बदल घालून घाव, या विषयावर आपण व्याख्यान लावलं. दुसरं, अण्णाभाऊंनी जसं माझी मैना गावाकडे राहिली हे गीत लिहिलं, या गीतावर आपण आपले विषय ठेवले. अशा पद्धतीने वेगवेगळे विषय ठेवून आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली. 1 तारखेलाच अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रम, विविध कार्यक्रम घेऊन साजरी होत असताना लातूरमध्ये संपूर्ण आमचे मातंग बांधव असतील, आमचे बहुजन बांधव असतील, आमचे बौद्ध बांधव असतील, यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये निळे झेंडे लावून ही जयंती साजरी केली. मुळातच अण्णाभाऊ साठे यांची जयंती निळे झेंडे लावून साजरी करणं, यात तेवढी मोठी गोष्ट काय, हाही प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं संपूर्ण मातंग समाजाने आणि तसेच लातूरच्या सर्व समाजाने ही जयंती निळे झेंडे लावून साजरी केली, हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो की यांनी निळे झेंडे का लावले, असा एक प्रश्न लोक विचारत आहेत. मुळातच रंगांच्या अस्मितेमध्ये फसणं ही काही बहुजन समाजाने आणि त्या महापुरुषांना रंगामध्ये समाविष्ट करून घेणं हे तेवढंच काही योग्य नाही. असे असताना लातूरमध्ये ही जी जयंती साजरी झाली, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य राहिलं की या जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या घरावर निळे झेंडे लावले गेले आणि ज्या पद्धतीनं ही जयंती साजरी व्हायला पाहिजे होती, त्याच पद्धतीनं या जयंतीमध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांचा सहभाग या जयंतीमध्ये झाला आणि त्यातून एक आगळा वेगळा आणि महत्वाचा संदेश जो महापुरुषांच्या संदर्भाने जायला पाहिजे, तो संदेश देण्याचा प्रयत्न या जयंतीने केला. आपण जाणून घेऊया ही जयंती कशी झाली. तर या जयंतीच्या संदर्भाने माझ्यासोबत जे पाहुणे जुळलेले आहेत आजच्या परिसंवादामध्ये, ते म्हणजे दत्ता माने सर, बीसेफचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर दुसरे जे गेस्ट आहेत ते म्हणजे नरसिंगजी गोडके, जे संस्थापक आहेत लसाकम या संघटनेचे. त्यानंतर तिसरे जे माझे पाहुणे आहेत ते म्हणजे DS नरसिंगे, जे सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष आहेत लातूर शहरातील. हे पाहुणे माझ्यासोबत जोडलेले आहेत. मी या निमित्ताने पहिला प्रश्न सुरू करूयात की नेमकं अण्णाभाऊ साठे जयंती आपण साजरी केली, आपण कशा पद्धतीने साजरी केली. कृपया मला नरसिंग घोडके सरांना मी विनंती करतो की त्यांनी ही जयंती आपण कशी साजरी केली याबद्दल माहिती सांगावी. सर, सर्वांना जय भीम. यावर्षी बहुजन नायक अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव करोनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा होऊ शकला नाही, परंतु आपापल्या घरी किंवा काही 20-50 लोकांच्या मध्ये अण्णाभाऊंच्या अनुयायांनी त्यांची जयंती साजरी केली. आणि मग हे करोनाच्या काळामध्ये आपल्याला ही जयंती साजरी करताना ह्या मर्यादा आपल्याला होत्याच, हे लक्षात घेऊन आम्ही असं ठरवलं
की साधारणतः 18 जुलैच्या दिवशी सत्यशोधक समाज महासंघ, बिशेप आणि लसाकम या संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक ऑनलाईन झाली. त्यामध्ये असं ठरलं की यावर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीचा दिवस आपण निळे झेंडे लावून साजरा करूया. आणि हे निळे झेंडे आपण चौकामध्ये तर लावता येते लावूच्या, परंतु सर्वांनी आपापल्या घरी निळे झेंडे फडकावून अण्णाभाऊ यांना अभिवादन करायचं ठरलं. आणि त्या पद्धतीनं आम्ही 1 ऑगस्टला सर्व विभागामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई अशा ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवला आणि या उपक्रमाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचं कारण असं आहे की गेल्या 7-8 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जातीवादी लोकांचं पेव फुटलेलं आहे आणि त्यांनी बहुजन समाजाचे जे महापुरुष आहेत त्यांचं ब्राह्मणीकरण चालवलेलं आहे. आणि हे थांबवण्यासाठी आम्हाला अधिक सक्रिय आणि गतिमान व्हावं लागेल. यासाठी म्हणून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्र संघटना आहेत, या सर्व संघटनांना आम्ही आवाहन केलं की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपल्या घरावर निळे झेंडे फडकवूया आणि जिथं अण्णाभाऊ साठे चौक असेल, पुतळा असेल, त्या ठिकाणी आपण जाऊया. महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये जी सुरुवात झाली की आम्ही प्रकाशनगर या ठिकाणी निळे झेंडे घेऊन रॅली घेऊन आम्ही पुतळ्याकडे निघालो. वाटेमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तत्पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि शेवटी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर आम्ही जाऊन अण्णाभाऊंना पुष्पार्पण करून आम्ही त्या ठिकाणी आदरांजली वाहिली. अशा प्रकारचा कार्यक्रम लातूरमध्ये झाला. तसाच कार्यक्रम नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि अन्य जिल्ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळालेला आहे. आणि म्हणून या निमित्तानं बहुजन समाजाला एकत्र करण्यामध्ये हा निळा झेंडा एक प्रतीक म्हणून आम्हाला अत्यंत फायदेशीर ठरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आणि या संबंधी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. राहुल सर, तुमचा आवाज येत नाही. राहुल सर. मित्र, धन्यवाद नरसिंग घोडके सर. आपण अतिशय सुंदर पद्धतीने ही माहिती सांगितली की नेमकं ही जयंती आपण कशी साजरी केली. मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की आपण ही काही जयंती पहिली जयंती नव्हती. अनेक वर्ष झाले आपण अण्णाभाऊ साठे असतील किंवा अनेक आपले महापुरुष यांची जयंती साजरी करत आहोत. परंतु नेमकं यावर्षी निळे झेंडे लावावे यामागे नेमका उद्देश काय होता, हा प्रश्न मी घेऊन येत आहे DS नरसिंगे सर यांच्याकडे. सर, आपण यावर थोडासा प्रकाश टाकावा. जय भीम सर्वांना. प्रथमतः बहुजन संघटकचे सर्व श्रोते आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. यावर्षी अण्णाभाऊंची जयंती निळे झेंडे लावून वेगवेगळ्या संघटनांनी जी केलेली आहे तो एक क्रांतिकारी आणि अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. कारण या समाजामध्ये आपण बघतो आहोत की अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यानिमित्ताने लावले जाणारे जे काही झेंडे आहेत हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे झेंडे आहेत. आणि मग काही ठिकाणी लाल झेंडे आहेत, काही ठिकाणी पिवळे झेंडे आहेत, काही ठिकाणी भगव्या कलरचे त्यावर सूर्य असलेले झेंडे आहेत. आणि झेंड्यामध्ये कुठलीही एक वाक्यता नाही.
ही भूमिका लक्षात घेऊन बीसेफ, लसाकम आणि सत्यशोधक समाज महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की जे काही समाजात चालू आहे हे निश्चितपणाने समाजाच्या अधोगतीचं लक्षण आहे आणि संपूर्ण भारतामध्ये फुले आंबेडकरी चळवळीचा अर्थात परिवर्तनाचा झेंडा जो आहे तो निळा आहे आणि तो स्वतंत्र हातामध्ये रेकग्नाइज झालेला असताना महाराष्ट्रामधल्या मातंग समाजाच्या हातामध्ये वेगवेगळे झेंडे आहेत ही आमच्यासाठी एक शोचनीय बाब होती आणि त्या बाबतीमध्ये काहीतरी केलं पाहिजे यावरून हा विषय चर्चेला आला आणि त्याची सुरुवात सांघिक पद्धतीनं, असं नव्हे की आम्ही असा दावा करणार नाही की या अगोदर असा प्रयत्न कोणी केला नाही असा आम्ही दावा करणार नाही, परंतु वैयक्तिक पातळीवर निळे झेंडे काही ठिकाणी लोकांनी लावले, परंतु या वेळेचा जो काही प्रयत्न आहे हा सांघिक प्रयत्न असल्यामुळे या प्रयत्नाला एक महत्व आहे असं या ठिकाणी या निमित्ताने नमूद करावं असं वाटतंय. धन्यवाद सर. ही जयंती या पद्धतीनं साजरी करणं हा काही पहिलाच प्रयत्न आहे असा दावा जरी आपण करत नाहीत, परंतु महाराष्ट्रामध्ये ही एक सुरुवात झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय की मातंग महार हा संघर्ष असेल किंवा अस्पृश्यांमध्ये हा संघर्ष निर्माण करण्याचा जो काही जातीयवाद्यांकडून जो प्रयत्न होतो आणि त्यानंतर रंगांच्या अस्मितेमध्ये आम्हाला अडकवून ठेवण्याचा जो प्रयत्न होतो हा प्रयत्न सतत आपल्याला होताना दिसत आहे. या ठिकाणी जे मातंग बौद्ध आणि एकूणच मराठा समाजाचे जे काही विश्लेषक आहेत, ज्यांनी पुस्तकं लिहिले या संदर्भाने, माझ्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर सोमनाथ कदम. मी यांना सुद्धा या निमित्ताने प्रश्न विचारेल की नेमकं याकडे तुम्ही कसं बघता. धन्यवाद राहुलजी. उपस्थित सन्माननीय नरसिंहजी घोटे, DSG नरसिंह, दत्ताजी माळी, सर्व परिवर्तनवादी कार्यकर्ते, केलेला हा परिसंवाद मला अनेक अर्थाने महत्वाचा वाटतो. यावर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनेक अर्थाने गाजली. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा होता चर्चेचा की लातूर मधल्या काही परिवर्तनवादी लोकांनी एकत्र येत अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिवशी निळे झेंडे लावले, घरावर लावले, गाडीवर लावले आणि अशा पद्धतीने असा एक मास समूह जाऊन त्या ठिकाणी त्या पद्धतीची साजरी झाली. हा एक खूप मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. तर मला असं वाटतं की कोणत्याही समाजामध्ये ज्यावेळी प्रतिगामी चळवळीला विरोध करण्याची मानसिकता सुरू होते आणि पुरोगामी चळवळीची सुरुवात होते, त्याचे काही टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा महाराष्ट्रातला जो मातंग समाज आहे त्या मातंग समाजामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2 गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांना प्रतीक रूपाने मातंग समाजाने स्वीकारलं, चळवळीचं प्रतीक म्हणून या 2 महामानवांना पुढे आणण्यात आलं आणि एक समाजाचा झेंडा म्हणून त्या ठिकाणी पिवळा झेंडा, काही ठिकाणी केशरी झेंडा त्या ठिकाणी वापरण्यात आला आणि ही झेंडा प्रतीक चळवळीची प्रतीक झाली आणि समाज संघटित होऊ लागला. हा चळवळीचा पहिला टप्पा होता. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये या समाजाला अशी जाणीव झाली की बाबा आपण आपली प्रतीक अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्या बरोबरच आपल्याला ज्या महामानवांच्या मुळे आपल्याला सर्व प्रकारच्या सवलती आणि संविधान मिळालेलं आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अथांग कार्य आहे आणि त्यांच्यामुळं आपण मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकलेलो आहोत. आणि म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच खऱ्या सर्व शोषित समाजाचे उद्धारकर्ते आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली, जी सामाजिक क्रांती केली, त्या सामाजिक क्रांतीचे आपण लाभार्थी आहोत. आणि मग आपण जर त्या चळवळीचे लाभार्थी आहोत तर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी घेऊन जाण्यात, ती आंबेडकरी विचारधारा मजबूत करणं, त्याच्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्या बरोबरच बाबासाहेब आंबेडकरांना चळवळीचं प्रतीक मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झाला. आणि आता अण्णाभाऊ साठे जयंतीला जी काही कृती झाली लातूरच्या मंडळींनी केली, मला वाटतं की या चळवळीचा हा एक फार महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे मातंग समाजाची चळवळ आता जातीयकरणातून पुढे येऊन आता ती आंबेडकरवादाकडे गतिमान होत आहे आणि हे खऱ्या अर्थानं कृतीशील परिवर्तनाचं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि हा संदेश महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण मातंग समाजामध्ये जो या निमित्ताने गेलेला आहे ती अत्यंत सकारात्मक बाब झालेली आहे. म्हणून या मंडळींचं मी
सुरुवातीला अगदी मनपूर्वक अभिनंदन करणार आहे. एक क्रांतिकारी ठराव या मंडळीने केला आणि डायरेक्ट कृती केली. म्हणजे सुरुवात. आणि दुसरी गोष्ट मला या निमित्तानं जाणवली की मातंग समाजामध्ये निळ्या झेंड्याला, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला किंवा जेपीएमला ज्या कठोरतेने विरोध होत होता याच्यापूर्वी, तो आता एवढ्या कठोरतेने विरोध झाला नाही. म्हणजे लोकांनी काही कुरबुरी केल्या, छोट्या पद्धतीने काही टीका टिप्पणी केली, परंतु जो काही विरोध व्हायला पाहिजे होता, जो होत होता, तसा विरोध या ठिकाणी झाला नाही. याचा अर्थ असा होतो की मातंग समाजाला आंबेडकरी जाणीवा समजायला लागलेले आहे. आपल्या हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच आहे, ते मातंग समाजाला आता समजायला लागलेला आहे. हे या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलं आणि याची सुरुवात खऱ्या अर्थानं लातूरच्या मुलींनी केलेली आहे. मला या निमित्तानं अजून एक असा संदेश द्यायचा आहे की आपण सर्व संघटनांनी एकत्र येत मातंग समाजातील सर्व बुद्धिजीवी, प्रतिभावंत, लेखक, साहित्यिक, कार्यकर्ते या सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, मुक्ता साळवे या मार्गाने जायचंच आहे. ती आपली चळवळीची प्रतीकच आहे. परंतु आपल्याला एक स्टेज आपल्याला अशी घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार समजून घेण्यासाठी निळा झेंडा हे आपल्याला स्वीकारलाच. कारण निळा झेंडा हा केवळ एका समाजाचा झेंडा नव्हे, निळा झेंडा हा या देशातील सामाजिक क्रांतीचं प्रतीक आहे. सामाजिक लढण्यात, सामाजिक संघर्षाच्या विरुद्ध लढण्यासाठीच एक माध्यम आहे. आणि म्हणून निळ्या झेंड्याकडे त्या प्रगल्भतेने ही मंडळी पाहत आहे आणि त्या पद्धतीने जी कृती केली ती मला अत्यंत महत्वाची वाटते. हा प्रवाह मातंग समाजामध्ये सर्वच भागामध्ये, सर्व समाजामध्ये पोहोचणे ही अत्यंत काळाची गरज आहे असं मला वाटतं. अतिशय सुंदर पद्धतीने आपण या घटनेचं तुम्ही विश्लेषण केलं. मी यापैकीचे जे संयोजक आहेत माननीय दत्ता माने सर यांना मी हा प्रश्न विचारतो की नेमकं हे घडत असताना, लोक एकत्र येत असताना हा विचार की निळा झेंडा लावून जयंती साजरी करायची, तर हे होत असताना आपण लोक एकत्र येत असताना, चर्चासत्र होत असताना काही विरोध कुठे झाला का, आणि झाला असेल तर तो कसा झाला आणि त्यांना तुम्ही कसं समजावलं आणि त्यातून त्या लोकांना तुम्ही कसं. हॅलो. हा बोल. हा सर, सर्वांना स्नेह जय भीम. 1 ऑगस्ट दिवशी जो बिशप लसत माने सत्यशोधक समाज महासंघ यांच्या वतीने जो निळा ध्वज त्या निमित्ताने जी जयंती साजरी करण्यात आली, या निळा ध्वज 1 ऑगस्ट दिवशी लावण्याचा जो प्रोग्राम आयोजित केला त्याचं श्री घोडके सरांना जास्त जातं. कारण त्यांनी 1 ऑगस्ट दिवशी निळा ध्वज लावण्याचं जे आपली संकल्पना मांडली आणि सर्वांना एकत्र करून प्रत्येकांच्या घरावर निळा ध्वज लावण्याचा जो संकल्प केला आणि तो खूप पूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी पार पडला. आणि या यशस्वीमध्ये सर्व सामान्य कार्यकर्ते खूप उत्साहानं आपला जो जोश आहे, आपला जो उत्साह आहे, खूप 1 ऑगस्ट दिवशी त्यांनी सादर केला. तर त्या कार्यकर्त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन मी करतो. कारण सामान्य कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये खूप मोठे सहभागी होतात आणि त्यांच्या सहभागानंच हा 1 ऑगस्टचा कार्यक्रम यशस्वी पार पडला. आणि या नियोजित कार्यक्रमानुसार सर्व महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा निळा ध्वज लावून जयंती साजरी करण्यात आली. परंतु असं कुठेही महाराष्ट्रामध्ये असं कोणी नकार दिलेला नाही की हा निळा ध्वज हा बाबासाहेबांचे विचार आहेत, हे विचार कोणी नाकारलेला नाही. प्रत्येकानं या निळा ध्वजाचं स्वागत केलं आणि आपल्या घरावर निळा ध्वज लावून हा 1 ऑगस्ट दिवशी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. आणि खरं म्हणजे हा जो निळा ध्वजाने जी जयंती साजरी केली, तर हे बाबासाहेबांच्या विचाराची जाणीव जागृतीची चळवळ सामान्य खेड्यापर्यंत पोहोचण्याचं एक प्रतीक आहे. आणि हे जे प्रतीक सामान्य खेड्यापर्यंत पोहोचलं तरच हे चांगलं आहे. हा निळा ध्वजातून एक सामान्य माणसाचे बाबासाहेबांच्या विचाराचं जे जाणीव जागृतीचे जे प्रतीक जातं, ते खरं म्हणजे योग्य दिशेने चाललेलं पाऊल आहे.
आपण आपल्या घरावर निळा ध्वज जर लावला तर त्या दिवशी 1 ऑगस्ट दिवशी घरावर निळा ध्वज लावल्यानंतर स्वतःच्या घरातील सर्व कुटुंब एकत्र आलं, सर्व कुटुंबानं एकत्र येऊन तो जयंती साजरी केली आणि त्या विचाराला पायीक झाले आणि सर्वांना आनंद साजरा केला आणि त्यांना बाबासाहेबांच्या विचाराचा स्वीकार केला त्यांनी. आणि त्यातली त्यात एवढ्या त्यांच्या कुटुंबानं स्वीकारले अशातला भाग नाही, परंतु 1 ऑगस्ट दिवशी आपल्या घरावर निळा ध्वज लावल्यानंतर सर्व शेजारी पाजारी सर्व विचारत होते की सर तुमच्या घरावर हा आज कसं काय निळा ध्वज. त्यांच्या असं लक्षात आहे की फक्त 14 एप्रिल दिवशी निळा ध्वज घरावर लावला जातो, परंतु आज 1 ऑगस्ट दिवशी कसं काय निळा ध्वज लावला जातो असं अनेकांनी विचारले. तर हेच खरी विचाराची जाणीव जागृतीची चळवळ आहे आणि हे बाबासाहेबांच्या विचाराचं खरं प्रतीक आहे. आणि या विचारातून खरं म्हणजे अण्णाभाऊने आपल्या ह्या सापळा कादंबरीत सापळा ह्या कथासंग्रहातून उपकाराच्या परतफेड द्यायचं म्हणून आपल्या ह्या विचाराची बाबासाहेबांच्या विचाराची दिशानिर्देश दिली होती. बघा सापळा या कथासंग्रहामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव वाहत असताना बाबासाहेबांनी सांगितले होते की मेलेला मांस खाऊ नका आणि मेलेले जनावर सुद्धा वडू नका. तर हे जे बाबासाहेबांचे विचार आहे ग्रामीण भागामध्ये बाबासाहेब गेले नाहीत, परंतु त्यांच्या विचार त्या माणसाने स्वीकारले. आणि त्या सापळा कादंबरीतला माणूस देशमुखाची म्हैस मेलेली, तो म्हैस मी ओढत नाही म्हणून नाकारतो. त्या ठिकाणी स्वर्ण आणि शूद्राचा जो संघर्ष दाखवलाय अण्णाभाऊनं आणि त्या ठिकाणी तो माणूस म्हणतो की मी आजपासून हे बाबासाहेबांचे विचार स्वीकारलेले आहेत आणि यानंतर मी कुठलंही मेलेल्या जनावरांना ओढणार नाही. हेच अण्णाभाऊच्या सापळा ह्या कथासंग्रहातून त्या महाराष्ट्रभर काय देशभर सांगितले की अण्णाभाऊला दिशानिर्देश दिला होता की बाबासाहेबांचे विचार स्वीकारलेला माणूस किनखर स्वाभिमानी स्वातंत्र्य आणि समतेचा विचार स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीचा स्वाभिमानी माणूस होता हे अण्णाभाऊने त्या सापळा ह्या कथेमधून सांगितलं होतं. आणि उपकाराच्या फेडमध्ये सांगितलं जातं की मेलेला एक 40 माणसं अनुसूचित जातीच्या असताना एक माणूस म्हणतं की अनुसूचित जातीतलाच त्याला शिवून घेत नाही आणि आपली मेलेली म्हैस ओढायला सांगतो, त्या ठिकाणी सुद्धा तो मेलेली म्हैस ओढत नाही. तर हे निळ्या ध्वजाचं जे प्रतीक आहे त्या निळ्याच्या ध्वजामुळे माणसामध्ये स्वाभिमान कसा निर्माण होतो हे 1 ऑगस्ट मध्ये दिवशी जेव्हा निळा ध्वज लावला आणि या माणसामध्ये घराघरात स्वाभिमानाचं प्रतीक माणसाने स्वीकारलं आणि या देशातली जाणीव जागृती आणि समाज परिवर्तनाची एक दिशा सांगून दिलं की 1 ऑगस्ट नंतर सगळा मातंग समाज सुद्धा हा बाबासाहेबांचा विचाराचा पायक आहे. बाबासाहेबांचे विचार त्यांनी स्वीकारलेले आहे आणि स्वाभिमान स्वातंत्र्य समतेचा कसा पायक आहे हे 1 ऑगस्टच्या दाखवून दिलं आणि सर्वांनी उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली. याच एक दिशानिर्देश या ठिकाणी दिसून येतो. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ही संपूर्ण माहिती आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की बाबासाहेबांनी ज्यावेळी महार परिषदा घेतल्या अस्पृश्यांच्या, त्याच वेळी बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या सुद्धा परिषदा घेतल्या. म्हणजे अस्पृश्य समाजामध्ये एकाच पेंडॉलमध्ये बाबासाहेबांनी महार समाज परिषदा आणि दुसऱ्या दिवशी मातंग समाज परिषदा अशा पद्धतीने सुद्धा परिषदा घेतल्या. म्हणजे यातून बाबासाहेबांनी जे मातंग आणि महार या लोकांना जो जोडण्याचा प्रयत्न, अस्पृश्य समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न जो केला होता, त्याचाच एक भाग या पद्धतीनं आपण पुढे नेत आहात असं मला वाटतं. याविषयी मी विचारतो नरसिंग कोडके सरांना, याविषयी आपण काय आपली माहिती मला द्याल? सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सामाजिक व्यवस्थेचा पूर्ण अभ्यास केला होता. महाराष्ट्रामध्ये अस्पृश्य जातीपैकी ज्या प्रमुख जाती आहेत त्यामध्ये महार, मांग, चर्मकार आणि ढोर या प्रमुख जाती आहेत. आमच्या जातीमध्ये 59 जातीपैकी या 4 जाती प्रमुख आहेत. परंतु जाती व्यवस्थेनं सर्वाधिक जर कुणाचा बळी घेतला असेल तर तो अनुक्रमे महार, मांग, चर्मकार आणि ढोर अशा क्रमानं या समाज व्यवस्थेनं या लोकांचा बळी घेतलेला आहे.
आणि सर्वाधिक ज्याला आज पोहोचली तो अधिक सतर्क होतो. महाराष्ट्रामध्ये महार जातीच्या लोकांना अस्पृश्यतेची अधिक चटके भोगायला लागले. त्यामुळं ते लोक अधिक अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी या चळवळीची लीडिंग केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं महार समाज अधिक यामध्ये सहभागी झाला. त्याच्या पाठोपाठ मातंग समाज पण सहभागी होत होता आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी जशा महार परिषदा घेतल्या तशा मातंग परिषदा पण घेतल्या आणि या दोन जातींना एकत्र जोडण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर करत होते. त्या प्रयत्नामध्ये त्यांना बरंच यश आलं होतं. परंतु तदनंतर काँग्रेस आणि तत्सम जातीवादी लोकांनी हे हेरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलिताचा नेता म्हणून मानणं किंवा केवळ महार जातीचा नेता म्हणून त्यांच्यावर शिक्का मारणं अशा प्रकारचं एक षडयंत्र या प्रस्थापिताने रचलं आणि दुर्दैवानं बरेच लोक त्या षडयंत्राला बळी पडले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत या देशातील जे अस्पृश्य समाज आहेत त्यांना सर्वाधिक अगोदर न्याय मिळाला पाहिजे, त्यांना विकासाची संधी मिळाली पाहिजे यासाठीचा प्रयत्न करत होते. आणि आज आम्ही आता सुरुवात सांगत होते की आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीचे लाभार्थी आहोत आणि मग आमची ही जिम्मेदारी आहे की बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, बाबासाहेबांच्या स्वप्नातील जो समाज होता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, या मूल्यावर समाज रचना निर्माण व्हावी, समाज निर्माण व्हावा आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही बाबासाहेबांच्या चळवळीचे आम्ही लाभार्थी आहोत या अर्थाने ती आमच्या खांद्यावर आलेली आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मातंग आणि बौद्ध या दोन जाती संख्येनं अनुसूचित जातीमध्ये संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये नंबर 1 ला पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध आहे आणि नंबर 2 ला हा मातंग समाज आहे. परंतु मातंग समाजामध्ये पूर्वीपासूनच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपासूनच की मांग जातीला, मातंग समाजाला आंबेडकरी विचारापासून तोडण्याचा प्रयत्न इथल्या प्रस्थापितांनी, सवर्णांनी, जातीवादींनी केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यावेळी बाबासाहेबांच्या विरोधात मातंग समाजातले काही पुढारी उभे केले. पुण्याचे के सगट, वायदंडे अशी काही माणसं होती की त्यांनी बाबासाहेबांना जाहीर विरोध केला आणि तोच विरोध आजही काही अंशी आपल्याकडे होताना दिसतो. त्याचं कारण असं आहे की या दोन जाती एकत्र आल्या तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून जाईल आणि म्हणून या दोन जाती एकत्र येणार नाहीत यासाठी म्हणून पुरेपूर प्रयत्न करतायत. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी लहुजी साळवे यांचं ब्राह्मणीकरण केलं. लहुजी साळवेंना महात्मा फुले पण तोडण्याचा प्रयत्न केला आणि टिळकांना जोडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आता महात्मा फुले आणि लहुजी साळवे दोघेही सत्यशोधक महात्मा फुलेंच्या तालमीमध्ये लहुजी साळवेंच्या तालमीमध्ये महात्मा फुले शारीरिक शिक्षण घेत होते. परंतु टिळकांचा आणि लहुजींचा अर्थार्थी काही संबंध नसताना जातीवाद्यांनी टिळकांना लहुजींना जोडलं आणि त्याचबरोबर फुल्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला. तीच परिस्थिती आजही आहे. आजही गेल्या 7-8 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये बहुजनांच्या महापुरुषांचं ब्राह्मणीकरण करणे आणि त्यांना आंबेडकरी विचारापासून अलिप्त ठेवण्याचं एक षडयंत्र रचलं गेलेलं आहे. आणि म्हणून हे षडयंत्र तोडण्यासाठी म्हणून आमचा हा प्रयत्न असणार आहे. आणि मग महात्मा फुलेंना, लहुजींना आणि टिळकांना एकत्र आणण्याचा हे त्यांचा कटकार असताना आहे ती चुकीचं आहे की महात्मा फुले आणि टिळक यांचं आयुष्यात काही जमलं नाही, त्यांची विचारधारा एकमेकांच्या विरोधात होती. असं असताना लहुजींना मात्र महात्मा फुले पण तोडायचं आणि टिळकांना जोडायचं. त्याचबरोबर लहुजींना मानणारा जो महाराष्ट्राचा समाज आहे त्यांना पण आंबेडकरी विचारापासून फुल्याच्या विचारापासून तोडायचं अशा प्रकारचं षडयंत्र रचलं गेलेलं आहे. आणि त्या षडयंत्रामध्ये आपण बरेच लोक त्यामध्ये अडकलेले आहेत. आणि म्हणून आता आपल्या सर्वांच्या समोर एक मोठा चॅलेंज आहे की हे 2014 पासून देशामध्ये जे जातीवादी लोकांचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून तर अधिक त्यांना चेव आलेला आहे की त्यांनी या मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीपासून तोडण्यासाठी किंवा तो जोडला जाणार नाही यासाठीचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यामुळं या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून त्यांनी पुण्यामधून काही मातंग जातीच्या लोकांमध्ये निळे झेंडे देऊन त्यांना आंबेडकरी विचारापासून दूर जाण्याचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु पिवळे झेंडे दिले त्यांनी आणि मग ही पिवळे झेंडे घेऊन मातंग समाजाचे लोक जेव्हा समोर येतील त्यावेळेला आपोआप बाबासाहेबांच्या चळवळीपासून दूर जातील असा त्यांचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न हाणून पाडणे आणि निळ्या झेंड्याखाली आपण सर्वांनी एकत्र येणं ही आपली आज काळाची गरज असं मला वाटते. त्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. बोडके सरांनी अतिशय विस्तृत भूमिका
या ठिकाणी मांडलेली आहे. मुळातच महार आणि मातंग समाज हा एकत्र येऊ नये हे या मागचं राजकारण त्यावेळीही काँग्रेस करत होती आणि या काळातही काँग्रेस किंवा तत्सम राजकारणी हे कंटिन्युअसली आपल्याला करताना दिसत आहेत. जर मातंग आणि महार समाज हा एकत्र येऊन जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा राहिला तर नक्कीच या महाराष्ट्राचं राजकारण हे महार आणि मातंग समाजाच्या शिवाय पुढे जाणार नाही यात तीळ मात्रही शंका नाही. कारण या दोन्ही समाज मिळून जवळपास 11 ते 13% एवढा हा समाज या महाराष्ट्रामध्ये दिसतो. यावरून या दोन समाजांचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती मोठं आहे हे जाणून असल्यामुळे ही लोक या दोन समाजाला एकत्र येऊ देत नाहीत आणि त्यांच्यामध्ये सतत एक दरी निर्माण व्हावी म्हणून महापुरुषांचं ब्राह्मणीकरण करण्याचा हा प्रयत्न ते सतत करत असतात. तसेच रंगाच्या आधारावर ज्या अस्मिता असतील त्यांना सुद्धा काही अंशी संपविण्याचा किंवा त्याच्यामध्ये दोन भाग करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून जसं आपण सांगितलं की पुण्याच्या काही मंडळींनी पिवळे झेंडे हे मातंग समाजाच्या हातात दिले. तर नेमकं मला यावेळी वळताना मला हेच सांगायचं आहे, मला प्रश्न विचारायचा आहे दत्ता माने सरांना की माने सर तुम्ही मला हा सांगा की निळा पिवळा किंवा अजून काय असेल तर हे नेमकं करण्यामागे येथील लोकांची मानसिकता काय असावी? माने सर. सर हे रंगाच्या अस्मिता का निर्माण केल्या जातात? या देशामध्ये जाती व्यवस्था असल्यामुळं या जाती व्यवस्थेनं प्रत्येक जातीमध्ये वेगळा झेंडा, वेगळे देव, वेगवेगळ्या काही प्रतीक निर्माण केलेल्या आहेत. म्हणून या मनुव्यवस्थेला किंवा जाती व्यवस्थेला असं वाटतं की या जातीमध्ये वेगवेगळे माणसं जर एकत्र केली आणि जाती व्यवस्था करून त्याच्यात वर्ण व्यवस्थेमध्ये निर्माण केल्यामुळं प्रत्येक जातीचा वेगळा देव, प्रत्येक जातीचा वेगळं प्रत्येक मग या मातंग समाजामध्ये सुद्धा अनेक जाती निर्माण केल्या, अनेक वेगवेगळ्या त्याच्या 10-12 जाती आहेत मातंग समाजामध्ये आणि त्या अनुषंगानं माणसं विभक्त झाली, वेगवेगळे प्रतीक मानत असल्यामुळे ते एकत्र येत नाहीत. तर ह्या जाती व्यवस्थेनं माणसं एकत्र येऊ नये, एकत्र येऊ आली तर ती विचार केलं नंतर झालं तर समाजवाचं परिवर्तन होऊ शकतं. परंतु या जाती व्यवस्थेनं अनेक वेगवेगळे प्रतीक निर्माण केल्यामुळं माणसं एकत्र येत नाहीत, आपला हेवादेवा करतात आणि एकमेकाचा द्वेष करतात. हेच जाती व्यवस्थेचं मूळ आहे आणि या मूळ व्यवस्थेमुळं माणसं एकत्र येत नाहीत. तर बाबासाहेबांना हा निळा ध्वज दिला आहे, तर या निळ्या ध्वजाचे एकत्र आले तर हे समतेचं निशाण आहे आणि या निळ्या ध्वजाखाली सर्व जाती एकत्र येतील आणि या सर्व जाती एकत्र आले तर या राजकारणात काय समाजाचं परिवर्तन काय घडू शकतं. मग आज घडीला वेगवेगळे लोक पिवळा झेंडा करतात, कुणी लाल ध्वज करतात, कुणी निळा ध्वज घेत आहेत. परंतु या वेगवेगळ्या ध्वजामुळं वेगवेगळे देव मानत असल्यामुळं लोक एकत्र येत नाहीत. तर त्याला एकमेव पर्याय आहे फुले शाहू बाबासाहेबांच्या विचारावर एकत्र येणे आणि हा निळा ध्वज स्वीकारणे. हे जर निळा ध्वज स्वीकारलं तर ह्या महाराष्ट्रात राजकारण काय समाजकारण काय सर्व बदलू शकतं. हे एक सत्य आहे. आवाज येत नाही सर. याला जोडूनच मला एक प्रश्न विचारायचा आहे की अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी आहे असं मानलं जातं आणि म्हणून ते आंबेडकरवादी कसे असू शकतात असेही काही प्रश्न निर्माण होतात. तर त्यामुळे अण्णाभाऊंचा जर रंग कोणता असेल अण्णाभाऊंच्या विचारांचा तर लोक म्हणतात की लाल आहे. असं असताना अण्णाभाऊंनी शेवटच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या जग बदल घालून गाव माझं सांगून गेले भीमराव अशा पद्धतीनं ते लिहिलंय. यावरून अण्णाभाऊ साठे शेवटच्या काळामध्ये आंबेडकरवादी वळणावर होते असं आपल्याला दिसतं. याबद्दल अधिक विस्तृत नरसिंग गोडके सरांना मी विनंती करतो, सॉरी नरसिंगे सरांना, DS नरसिंगे सरांना की त्यांनी याबद्दल थोडासा प्रकाश टाकावा. काय आहे आज
बुद्धिभेद करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या बुद्धिभेदाचा एक भाग म्हणून अण्णाभाऊ हे कॉम्रेड होते का अण्णाभाऊ आंबेडकरवादी होते अशा पद्धतीचा वाद आणि एक प्रकारचा बुद्धिभेद हा या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक पेरला जातोय असं मी या ठिकाणी नमूद करेन. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडं मानव मुक्तीची चळवळ या अंगाने आपण पाहत आहोत. 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर करून समतेच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकलेलं आहे आणि मातंग असतील, तत्सम असतील, बहुजन असतील, या देशातल्या 85% समाजातील या देशातल्या 85% समाजाला आपल्याला आज नाही तरी उद्या जात मुक्तीच्या दिशेनं घेऊन जायचं आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवाद अर्थात कम्युनिझम आणि बुद्धिझम याच्यामध्ये बाबासाहेबांनी खूप काही विवेचन केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर या कन्क्लुजनवर आलेले आहेत की या देशामध्ये मार्क्सवादापेक्षा बुद्धाच्या समतेचा सिद्धांत हा महत्वपूर्ण आहे आणि अर्थातच 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिशेने अत्यंत महत्वपूर्ण पाऊल टाकलेलं आहे. आपल्याला जर इथं जातमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर मातंगच नाही तर या देशातल्या 85% समाज घटकाला आपल्याला या दिशेनं घेऊन जावं लागणार आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ मार्क्सवादी होते का आंबेडकरवादी होते याच्यापेक्षा मी म्हणेन अण्णाभाऊ हे मानवतावादी होते. आणि मग मानवतावादी अण्णाभाऊ जर असतील तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये अण्णाभाऊंची भूमिका काय आहे हे जेव्हा आपण तपासतो तेव्हा निश्चितपणानं अन ऍक्सिडेंट म्हणून अपघाताने अण्णाभाऊ सुरुवातीच्या स्टेजमध्ये कम्युनिस्ट पार्टीमध्ये काही काळ काम करत असतील सुद्धा, परंतु नंतरच्या काळामध्ये आपण बघतोय की अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट विचारधारेची पारखत घेऊन अण्णाभाऊ हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या दिशेने निघत असलेले दिसतात. आणि त्यामध्ये आपण बघतोय की अण्णाभाऊची शेवटची जी कथा आहे बुद्धाची शपथ हे त्याचं प्रतीक आपल्याला अण्णाभाऊ कोणत्या दिशेने विचार करत होते हे अण्णाभाऊचं अप्रकाशित परंतु अण्णाभाऊच्या पश्चात जे प्रकाशित झालेली कथा आहे बुद्धाची शपथ याच्यावरून अण्णाभाऊ कोणत्या दिशेने जात होते याचा आपल्याला निश्चितपणाने महत्व समजते, दिशा समजू शकते. आणि म्हणून मी म्हणतो की हा जो काही बुद्धिभेद सातत्यानं महाराष्ट्रामध्ये केला जातोय हा बुद्धिभेद मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीपासून कोसो दूर नेण्याचं एक षडयंत्र आहे असं मी या ठिकाणी नमूद करेन या आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने. आणि हेही सांगेन की या ज्या काही परिषदांचा उल्लेख या अगोदर झाला महारामांग परिषदांचा, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विचारधारा आहे, मी आता म्हटल्याप्रमाणे मानव मुक्तीची विचारधारा आहे, बाबासाहेबांचा विचार केवळ महारामांग समाजापुरता सीमित नाही. आपण बघतोय आज आपण या ठिकाणी चर्चा जरी करत असलो तरी आपण बघतोय की या भारतातल्या तमाम स्त्रियांना बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मानाची वागणूक देण्यासाठी, मग त्या ब्राह्मण असतील, मराठा असतील, हिंदू कोड बिलांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये ते प्रावधान केलेलं आहे. आणि मनुस्मृतीच्या विळख्यामध्ये जी एकूणच स्त्री भरडली जात होती तिला मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. नव्हे तमाम स्त्रियांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी या करिता आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिलेला आहे. याशिवाय ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी बाबासाहेबांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि ओबीसीचं रिझर्वेशन असेल, एससी एसटीचं रिझर्वेशन असेल, एकूणच बाबासाहेब आंबेडकरांची जी काही चळवळ आहे आपल्याला आपण बघतो ही मानव मुक्तीच्या दिशेने एका न्यायाच्या, समतेच्या, स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल आहे. निळा झेंडा अण्णाभाऊच्या जयंतीच्या दिवशी जो प्रयत्न झालेला आहे तो निश्चितपणाने या दिशेने जातीच्या पलीकडं सैद्धांतिक पातळीवर सिद्धांताच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि म्हणून जास्त भाजलेले, जास्त पीडित महाराणी मांग हे होते ही इनिशियल स्टेज मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या या 10-11 परिषदा, महारामांग परिषदा बाबासाहेबांनी घेतल्या.
हे तितकंच खरं असलं तरी नंतरच्या काळातला जो बाबासाहेबांचा प्रवास आपल्याला दिसतोय हा 1956चा त्याबद्दलचा एक अंतिम टोक आपण बघतोय की ते 56चा बाबासाहेबांचा जो काही निर्णय आहे तो महाराष्ट्र परिषदेच्या कोसो दूर पुढे गेलेला निर्णय आहे आणि तो अखिल मानव जातीच्यासाठीच एक महत्वपूर्ण पाऊल आहे. मातंग समाजाला आपल्याला या दिशेने आणि मातंगच नाही तर या भारतातल्या तमाम बहुजनांना 85% समाज घटकाला जो या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये भरडला गेलेला आहे जातीच्या आणि धर्माच्या नावाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये, ती चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याला जर खतम करायची असेल तर बाबासाहेबांचा अंतिम भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून अण्णाभाऊ हे जे आहे हे आंबेडकरी चळवळीला अर्थातच मानव मुक्तीच्या चळवळीला जोडणारा एक महत्वपूर्ण दुवा आहे. ते फुल अँड फायनल सोल्युशन नाही. आपलं ध्येय जे आहे जातमुक्त समाजाच्या दिशेनं, मानव मुक्तीच्या दिशेनं, जातमुक्तीच्या दिशेनं आपल्याला सगळ्यांनाच या देशातल्या 85% समाज घटकाला आपल्याला घेऊन जायचं आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि म्हणून निळा झेंडा हे या दिशेने महत्वपूर्ण आहे. एक जातीच्या पलीकडं मातंग समाजाचा विचार करत आहे, जात अस्मिता सोडून तो विचाराच्या आणि सिद्धांताच्या दिशेनं येऊ पाहतोय. अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण या संकेत मला या कृतीतून दिसतोय आणि म्हणून या अर्थाने मी ही कृती महत्वपूर्ण या ठिकाणी समजतोय. नक्कीच सर, तुम्ही ज्या पद्धतीनं याचं विश्लेषण केलं की मुळातच बुद्धाची शपथ इथेच ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी 56 नंतर म्हणजे महार मातंग परिषदानंतर 56ची घटना जी आहे बुद्धाकडे येणारी आणि अण्णाभाऊंनी त्यांचं अख्खं साहित्य मांडत असताना शेवटची जी कथा लिहिली बुद्धाची शपथ, यावरून अख्खा प्रवास आपल्याला समजून येऊ शकतो की अण्णाभाऊ साठे आपल्याला मानव मुक्तीच्या चळवळीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मानव मुक्तीच्या चळवळी ह्याच आपल्याला म्हणजे माणूस म्हणून जगवू शकतात ही त्यांची पक्की भूमिका झालेली होती, हे इथे स्पष्ट होते. आता आपण शेवटच्या सत्राकडे आहोत. मी काही कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत त्या जरा आपण कमेंट्सकडे लक्ष देऊयात. इथे एक मित्र आहेत चंद्रकांत शोभा जनार्दन साळवे यांनी एक कमेंट इथे टाकलेली आहे की आपला झेंडा निळाच असावा आणि अभिवादन हे सुद्धा जय भीमच असावे, यातूनच सामाजिक अखंडता, एकता आणि समतेचा संदेश सर्वांना मिळेल. त्यानंतर त्यांनी आणखीन एक महत्वाची इथे गोष्ट सांगितली आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते JT साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मातंग समाजातील प्रत्येक घरावर निळा झेंडा लावून वंदन करून आंबेडकर वाद स्वीकारला हा संदेश दिला आहे. म्हणजे बीडमध्ये सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने ती जयंती साजरी केलेली आहे. तर मुळातच अनेक ठिकाणी आपल्याला ते जयंती दिसते. सतीश गावारे म्हणतात झेंडा कोणताही असो पण बेस हा आंबेडकरी विचाराचा असावा. अर्थातच बरोबर आहे, यात काही वाद नाही. तर या पद्धतीनं काही महत्वाची हे आहेत. नारायण तळणकर म्हणतायत की प्रत्येक जण झेंड्याच्या रंगात का गुंततो. त्यानंतर चंद्रकांत शोभा जनार्दन साळवे म्हणतात की जय भीम हा नारा बुद्धी विचाराचे ज्ञानाचे प्रतीक म्हणून आपण वापरूया आणि या पद्धतीने पुढे जाऊया. तर अनेक लोकांचे यावर खूप चांगले कमेंट्स आहेत आणि लोक ही भूमिका स्वीकारतात. प्रश्न शेवटचा मी विचारतो आणि पुढे आपण हा सेशन एंड करूयात. सर्वांना अगदी 2-2 लाईन मध्ये आपण उत्तरं देऊयात. अण्णाभाऊ साठे यांची जयंती निळे झेंडे लावून का साजरी करावी, अगदी 2 वाक्यात. नरसिंग गोळके सर. अण्णाभाऊ साठे यांचा विचार हा बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार आहे, परंतु त्या विचाराकडे अण्णाभाऊंचा अनुयायी जाऊ नये यासाठीचा जो अट्टास महाराष्ट्रामध्ये जातीवादीने चालवलेला आहे तो थांबवण्यासाठी म्हणून आपल्याला निळ्या झेंड्याच्या खाली सर्व मातंग, बौद्ध, चर्मकार आणि इतर ओबीसी या लोकांना SC ST OBC यांना एकत्र येणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, मानवतावादी विचारांना आपल्याला जगता येणार नाही. त्यामुळं निळा झेंडा हाच आपल्या सर्वांच्या समोर एकमेव समतेचं प्रतीक म्हणून असणार आहे. आणि म्हणून यानंतर दरवर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं निळाच झेंडा आम्ही फडकावणार आहोत आणि हा संदेश आम्ही देणार आहोत की आम्ही सर्वजण आंबेडकरी चळवळीचे वाहक आहोत, प्रचारक आहोत. आंबेडकरी विचारधारा हेच आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे, हे आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो. धन्यवाद सर. DS नरसिंगे सर, अगदी 2 लाईन मध्ये
अण्णाभाऊ साठे यांची जयंती निळे झेंडे लावून साजरी करावी हे बरोबरच आहे, हे तुम्ही केलेली आहे. हाच संदेश तुम्ही इतर लोकांना कसा द्याल, इतर शहरातील लोकांना? अण्णाभाऊ साठे आता जसं आपण चर्चा केली की जे वेगवेगळे झेंडे आपण घेत आहोत, निश्चितपणानं हे वेगवेगळे झेंडे मातंग समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून दूर नेण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकर हे आमचा श्वास आहेत आणि याच दिशेने आम्हाला या समाजाला घेऊन जायचं आहे. याकरिता निळे झेंडे हे महत्वपूर्ण आहेत असं मी या ठिकाणी म्हणेन. कारण बाबासाहेब आंबेडकर चळवळीशिवाय आमची प्रगती किंवा उन्नती होऊच शकत नाही आणि दुसरी कुठलीही विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेशिवाय कुठलीही विचारधारा आम्हाला तारू शकत नाही, हे आम्हाला निक्षून या निमित्ताने मातंग समाजाला सांगायचं आहे. दत्ता माने सरांना मी विनंती करेल की अण्णाभाऊ साठे यांची जयंती निळे झेंडे लावून ज्यांना साजरी करायची असेल त्यांना जर काही अडचण येत असेल तर त्यांना अगदी 2 लाईन मध्ये आपण कशी मदत कराल किंवा काय सांगू, काय त्यांना काय सांगाल तुम्ही? दत्ता माने सर, अगदी 2 लाईन मध्ये. निळा ध्वज लावण्यासाठी आपल्याला जाणीव जागृतीचे प्रचार मोहीम चालूच असते, परंतु त्या माणसाची भेट घेऊन त्यांना निळा ध्वज लावला पाहिजे आणि हे समतेचं प्रतीक आहे समजून आपण जर त्याचं कम्युनिकेशन केलं, त्याला त्याच्या कुटुंबाशी जर भेट घेतली तर आपल्याला कुटुंब हे आपल्याला मान्यता देतं. आपण त्यांना फक्त सांगण्याची वेळ आहे की बाबा हा योग्य कोणतं आणि हे कोणतं अयोग्य कोणतं. तर निळा ध्वज जर आपण समतेचं प्रतीक आहे, स्वाभिमानाचं प्रतीक आहे, स्वातंत्र्याचं प्रतीक आहे असं जर सांगितलं तर तो माणूस, तो व्यक्ती, त्याचं कुटुंब निळा ध्वज स्वीकारेल, जय भीम स्वीकारेल. काळ हा अनुकूल आहे, परंतु त्यांना योग्य दिशा निर्देश नसल्यामुळं सामान्य माणूस या विचारापासून दूर गेलेला आहे. तो हा लवकरात लवकर एकत्र येतील, निळा ध्वज स्वीकारतील असं मला वाटतं. माझ्यासोबत इतिहासकार प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम हे सुद्धा आहेत. सगळ्यात शेवटी कदम सर, आपण या सगळ्या लोकांचं या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की अण्णाभाऊ साठे यांची जयंती निळा झेंडा लावून का साजरी करावी, त्याच्या मागची कारणं काय, मातंग समाज आणि बौद्ध समाज, त्या काळातील महार समाज यांची कशी एकत्रितपणे मूठ होती आणि ही मूठ कशा प्रकारे तोडली वगैरे, या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. भविष्याची दिशा काय असावी, अगदी थोडक्यात मी आपल्याकडून एक सामाजिक विश्लेषक म्हणून आपल्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर. धन्यवाद राहुलजी. निळा झेंडा हा केवळ अस्मितेचं प्रतीक नाही, प्रतीक आहे हे आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठे ओके राहुल, ओके धन्यवाद. निळा झेंडा जो आहे तो निळा झेंडा केवळ अस्मितेचं प्रतीक नाही तर तो चळवळीचा प्रतीक आहे. म्हणजे ताकद आहे, सामर्थ्य आहे, चळवळीचं प्रतीक. आणि अण्णाभाऊ साठे यांनी जो विचार दिलेला आहे, एकजुटीच्या रथावरती आरूढ होऊन चला बा पुढे, नव महाराष्ट्र निर्मिती करू, हा जो विचार आहे तो विचार घेऊन जायचा आहे. त्याही पुढे जाऊन बदल घालून गाव सांगून मला भीमराव, हा जो भीमरावाचा संदेश आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे तो सर्व शोषित घटकापर्यंत, केवळ मातंगच नव्हे तर सर्व शोषित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि म्हणून हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे. आणि मला बाकीच्या मंडळीने हा उपक्रम पुनरावृत्ती तर सर्व महाराष्ट्रामध्ये भारताची पातळीवर झाली पाहिजे आणि सर्व समाजाचं काय या गोष्टीचं अनुकरण करायला काही हरकत नाही. दुसरं असं आहे आपल्याला सर्व बौद्ध समाजाला एकत्र बांधण्यासाठी निळा आहे एकमेव आपल्याला प्रभावी माध्यम असतो. म्हणून हा केवळ जिवंत होता कामा नाही तर हे एक अभियान झालं पाहिजे. हे अभियान आपल्याला मातंग समाजातल्या सर्व शोषित घटकापर्यंत आणि बौद्ध समाजातील सर्व घटक पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मातंग समाजाने अण्णाभाऊ साठे यांची जयंती निळे झेंडे लावून साजरी केली
हे आपण जाणतोच आणि आज आपण त्यावर चर्चा केली. परंतु बौद्ध समाजाने सुद्धा अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली. अशाच पद्धतीनं आम्हाला आमचे सगळे महापुरुष हे एकत्र येऊन त्यांची जयंती निळे झेंडे लावून साजरी करावी अशी एक भूमिका या भूमिकेतून निर्माण होत आहे आणि ती आपल्याला सर्वमान्य व्हायला हरकत नाही असा एक संदेश या ठिकाणी आजच्या या चर्चेमधून आपल्या पुढे येतो. आणि हाच संदेश घेऊन येणाऱ्या भविष्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांनी शेवटच्या काळामध्ये जग बदल घालून घावं सांगून गेले मला भीमराव ही एक शेवटची त्यांची जी गीत आहे आणि या गीतानंतर आलेलं बुद्धाची कथा ही शपथ बुद्धाची शपथ ही कथा आहे. यातून अण्णाभाऊ साठे हे मानव मुक्तीच्या लढ्यातील एक क्रांतिकारक योद्धा होते आणि योद्ध्यांना आज या निळ्या झेंड्यानंच आपण सलामी देऊया देऊया आणि आपण त्यांच्या विचारांचा जागरण त्यांच्या विचारांचे प्रबोधन सतत करत राहूया आणि येत्या काळामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या मानवमुक्तीच्या समाजाकडे जातीमुक्त समाजाकडे वाटचाल करूया. हा एक विचार घेऊन या ठिकाणी थांबूयात. सगळ्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती निळा झेंडा लावून आम्ही भविष्यात सुद्धा साजरी करू अशी एक अपेक्षा ठेवून याच ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम.